आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कालच्या भांडणाचा वचपा काढलायस ना तू, मुद्दाम मारलायस मला। काल एवढंच लागलं तर किती धिंगाणा घातलास, आज मला लागले इथे। काय करायचं? एक मिनिट, तुला कोणी सांगितलं होतं तिथे उभं राहायला? नारळ वाढवायची जागा आहे, दिसतीये ना? किती उद्धट आणि उर्मट आहेस तू, माहितीये तुला? जो म्हणतो ना तोच असतो, आणि तू तर आहेसच। एक माझ्याशी या शब्दात कोणी बोलत नाही हं? जशास तसे। तू जर सरळ बोललास तर मी पण सरळ, वाकड्यात शिरलास तर डायरेक्ट सरळ टू परळ। झालं? सॉरी म्हण। पण माझी काही चूकच नाहीये तर मी का सॉरी बोलू? कारण तुझ्यामुळे मला लागले, दिसतंय ना? चालू ना फिट्टम फाट, काल तुझ्यामुळे मला लागलं, आज माझ्यामुळे तुला। झालं मी तुला जाऊ देणार नाहीये। ए शायनर, तुला काय वाटलं तू माझ्यावरती आवाज चढवशील तर मी शांत बसेल? तुला माहित नाही मी कोण आहे आणि काय करू शकते ते। माझ्या एरियामध्ये ना फुल फेमस आहे मी, वट आहे आपली वट। तू ये ना एरियात, मग दाखवते। शर्वरी परब परळ एवढ्या नावावरती पण पत्र येतात ना आमच्या घरी, समजला ना? काय भाषाई, जरा मुलीसारखं वाग। मी कसंही वागेन, तुझं काय आहे? आणि एक मिनिट, तुला काय माहिती रे मुलींबद्दल? तू तर मुलींशी बोलत पण नाहीस। बरं सांग ना, कशा बोलतात मुली? बोल बोल। मागे मागे हो, सॉरी म्हण। आधी तू सॉरी बोल। सॉरी म्हण। मी बोलले ना, आधी तू सॉरी बोल। नाही बोलणार आहेस? नाही म्हणणार। शुअर आहेस? 100%। आज पळून गेलीस ना, सापडशील एक दिवस। हे दादा, तू इथे काय करतो आणि कोणाशी बोलतोय? तू कुठे होतीस? एक मिनिट, तुझ्या कपाळाला ते काय सगळं लागलं? सोड, तू होतीस कुठे सांग? अरे ते मी फोन गाडीत ठेवून कोण जातं? कधीपासून शोधतोय तुला? सॉरी, खरंच सॉरी। अरे पण त्या निमित्ताने तू मंदिरात तरी आलास ना? आणि आता निघायचंय मला, मीटिंग्स आहेत माझ्यात। चल लवकर। आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय। मी काय काय? देवा, एक दिवस असा आण ज्या दिवशी या शायनरला ना चांगलीच अक्कल शिकवेन। तुला माहित नाहीये रे, शर्वरी परब काय चीज येते। हसायला काय झालं अचानक? काही नाही ग ताई, तो शायनर आठवला म्हणून हसू आलं। शायनर? ज्याच्यामुळे माझा ऍक्सिडेंट झाला होता, हा हा, तो आज देवळात आला होता। आणि माहितीये का, नेमकं माझ्यामुळे आज त्याला लागलं। काय? मला सॉरी बोलायला बोलत होता। मुलींशी बोलत नाही म्हण, असं कुठे असतं का? बापरे, आशुताई, काय म्हणून तो माझं पाठलाग नाही ना करत? तो सायको बिको निघाला तर? वेडी आहेस का शरू? उगाच काहीही बोलतेस। शरू, गाडी बाजूला घे, बाजूला घे। काय झालं? अगं घे आधी बाजूला। थांब। तुझा फोन वाजतोय अगं। हे? माझी रिंगटोन नाहीये ही। पर्स कोणाची आहे? तुझी आहे ना, मग फोन पण तुझाच असेल की नाही? बरं बघ, तू रिंगटोन चेंज केलीस? मी का चेंज करेन? मी तुझ्या फोनला हात नाही लावता। अनुश्रीच काम असणार। हे घे, घे। हॅलो जय सर। सर टेन्शन टेक नॉट सर। सर ती जी मीटिंग आपली कॅन्सल झाली होती ना, ते क्लायंट आपल्या बरोबर परत मीटिंग करायला तयार आहे। आणि सर मी पटवलंय त्यांना मीटिंग करायला। हॅलो सर, कोण बोलतंय? अच्छा, गावात सरांच्या फोनवर बोरगी? नाही नाही, शक्यच नाही। सर मुलीचा आवाज काढून माझी मस्करी करतायत काय? हॅलो, कोण पाहिजे तुम्हाला? हॅलो सर, मुलीचा आवाज काढून माझी मस्करी करताय का लब्बड? हे बघा, मी रॉंग नंबर सोबत मस्करी करत नसते। हे वा फोन। एक मिनिट, फोन नका ठेवू, एक मिनिट ऐका ना। माझं जय सरांकडे काम आहे, तुम्ही फोन द्या त्यांना। इथे जय वीरू बसंती कोणी नाहीये। शोले? ओ मॅडम ऐका ना प्लीज, तुम्ही सरांना फोन द्या, माझं खूप महत्वाचं काम आहे। हो पण तुम्ही रॉंग नंबरवर कॉल केलाय, नीट नंबर बघून कॉल करत जा। केलाय ना? हा, हे काय, सरांनाच फोन केलाय मी। ओ तुम्ही कोण बोलताय? हो मी नॅशनल क्रश। जय पाहिजे।
तेजस्विनी, लग्नामध्ये जेवण आपल्याच पद्धतीचं असू दे. ते चायनीज आणि पंजाबी वगैरे ना असलं काही ठेवू नका तुम्ही. मेनू फायनल केला तेव्हा तू होतीस, विसरलीस का? आपल्याच पद्धतीचं आहे. अगं कन्फर्म करतेय. बरं मला एक सांग, ती आपली नटमोगरी बिंदू आहे कुठे ग? हा, आपलं लग्न घर आहे, केवढी काम आहेत आपल्याला. 2 दिवसाचं सांगून गेली होती, आज 15 दिवस झाले अजून उगवली नाहीये ती. काय बोलायचं आता यांना एकदाच कळत नाही मला तू जेव ना शांतपणे, तिच्यापासून काही अडतंय का आपलं? लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. जय लक्ष घालतोय आहे की नाही? डोंट वरी. गौतम काय रिंगटोन आहे? बदलती. माझा फोन सायलेंटवर आहे आणि तसेही माझी रिंगटोन नाहीच आहे. माझ्याकडे काय बघताय? माझी रिंगटोन नाहीये. आई, ही माझी रिंगटोन नाहीये, पण मी ती बदलून घेणार आहे. जय तुझा फोन वाजतोय. ठीक आहे. नाही, हा फोन माझा नाहीये. दादा होत आहे इट्स ओके. अरे एक मिनिट, मी माझा फोन ओळखू शकत नाही का? हा खरंच माझा फोन नाहीये आणि या जन्मात तरी अशी रिंगटोन मी ठेवणारच नाहीये. पण फोन तुझ्याच खिशात होता ना, मग तुझंच असणार. करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? आय डोंट नो हा फोन माझ्याकडे कसा आला. अरे हॅलो. अरे राण्याची बोलते बाळा, ऐक. मी रोज माझ्या सोनेचा असं मिळमिळीत जेवले ना तर लवकर वर जाईन. वर गेल्यावर सुद्धा सुटका नाही होणार. माझ्या श्राद्धाला सुद्धा हेच खायला घालेल ती. तू आपली रोज मला सकाळी डबा आणून देत जा. एक मिनिट, तुम्ही शांत बसता का? अगं बाई, तुझ्या आवाजाला काय ग झालं? असं मुलासारखं काय येतोय? फोडल्या मिळाल्या ना तर त्याचे डेंगे कडून कडून काही. त्यापेक्षा चष्मा लावून नंबर कोणाचा डायल केला ते चेक करा पहिलं. कोणाशी बोलायचं तुम्हाला? वाट बघते बरं का. हा पाठव पाठव. हॅलो, मी डबे नाही देत. हॅलो हॅलो, आचारी नाहीये मी. हॅलो हॅलो, 2 किलो चकली मिळेल का? नाही मिळणार. नाही का, संपल्या? नाही, मी खाल्ल्या सगळ्या. सर इथंच आहेत, फोनवर पण बोलतायत. मग यांच्या फोनवरून पोरीचा आवाज कसा आला? सर काय हो, हल्ली तुम्ही सांगत नाही मला तुम्ही दुसरा फोन बिन घेतला आता ते. तू का आलायस इकडे? सर मी काय येणार नव्हतो, तुम्हाला फोन केला होता मी तर तुमच्या आयटमनी फोन उचलला. सॉरी, म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडनी फोन उचलला आणि झापझाप झापलं मला. माझी गर्लफ्रेंड? मग नॅशनल क्रश आहे बाबा, सांगितलं तिने मला. आहेस का तू? लबाड लपवता येतात. प्रमोशन? सॉरी सर, नाहीये तुमची गर्लफ्रेंड. माझं चुकलं सर, मी मूर्ख आहे मी. सॉरी सर. तेच, माझा फोन एक मुलगी कसा काय उचलेल? सर एक्झॅक्टली, मी पण हाच विचार केला सर की तुमचं कसं एखाद्या मुलीशी अफेअर असेल ना, मग कोण मुलगी स्वतःहून दगडावर डोकं आपटून घेईल. सॉरी सर, मला तसं नाही म्हणायचं. म्हणजे तुम्ही का दगडावर डोकं आपटून घ्याल? ती दगड सर, तुम्ही नाही.